हॅलो हॅलो हॅलो. वेलकम दी बॅक अँड बॅक दी वेलकम. सकाळचे 9:25 झाले, 9:25. आणि आम्ही लोक चाललोय तो एअरफोर्सचा शो आहे ना नाशिक मध्ये, आज तिकडे चाललोय. मी घरातनं 9:48 निघालो होतो आणि मी गंगापूर गावामध्ये पोहोचलोय 9:18. किती रॅपिड आला असेल विचार करा, मी किती फास्ट आलो असेल. कारण तो शो 8:30 बोलले होते, पण आय गेस 10 सुरू होईल तो. मी इतका फास्ट आलो म्हणजे किती, 48-58 30 मिनिटं इतका रॅपिड पोहोचलोय. इथं पोहोचायला खूप वेळ लागतो. कसं काय पोहोचलो का काय एवढे फास्ट. चला प्रसाद येतोय, प्रसादची वाट बघतोय इथे येऊन. तो भाऊ श्रमिकडे तो इथं याला पातळीत राहिले तर इतका वेळ लागला इथपर्यंत यायला. मी मागून त्याच्या पोहोचलो पण इकडे. हा हा. आणि आणि रस्त्यामध्ये इतका ट्रॅफिक भयंकर, म्हणजे जेहान सर्कल पासनं तर पाईपलाईन रोड पर्यंत ट्रॅफिक होता पूर्ण पॅक. तिथून त्यानंतर आता सोमेश्वर पासनं तर ही कमान आहे ना, इकडून मध्ये आपण याला जातो बॅक वॉटरला, ते कमान पर्यंत पूर्ण पॅक होतं. आता इथून पुढे पण आय गेस पॅकच असेल, थोडंफार थोडंफार. नॉर्मल नॉर्मल. काय 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 बोलू, बोलायचं तू 3 दिवस सोडलं नाही काही. कॅमेरा ऑन केलं का माझे इन्स्टिंक्ट जागे होता. प्रॉपर सत्य प्रॉपर्टी कशा 2-3 एक नंबर प्रॉपर्टी होते. म्हणजे लोक नाशिक मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय ना आपण. आपण म्हणजे सूर्योदय नावघरमध्ये काम करत राहिलो. हा, जाऊ द्या. माथाडी कामगार आहे आम्ही. ज्याला असं वाटतं ना की गंगापूर रोड सगळ्यात पॉश एरिया, अजून कुठला आहे पॉश एरिया? कॉलेज रोड वगैरे तिथे आहेत. म्हणजे हे जे बेसिक बेसिक एरिया आपले पॉश वाटतं ना, कधी फ्रावशी स्कूलच्या मध्ये येऊन बघा. हा, तुम्हाला बंगले कळतील काय. बाप. बघत राहिलो फक्त बघत राहिलो मी, इतके मोठे मोठे प्रॉपर्टी. स्वाद. अकॉर्डिंग टू प्रसाद सर हा शो कितीला? 8:30 सुरू होणार होता. 12 वाजले. 12 वाजले अजून शो सुरू नाही झाला. काय कसं होणार त्या देशात? जरी व्हीव्हीआयपी पर्सन इथे बसला तरी होऊ नाही शकत यार. व्हीआयपी तिकीट घेतलं, जेन्युइन व्हीआयपी तिकीट विचारून घ्या. व्हीआयपी तिकीट घेतलंय तरी पण व्हीआयपी सर्व्हिस नाही भेटत ना. फक्त पाणी फ्री मध्ये दिलंय. असं नाही का 2-3 पोरींची आयडिया देतील. व्हॉट इज बिहेवियर? आजकाल बोलता येत नाही मोबाईल. स्मार्ट दिसतोय आजकाल. तुला बोलता येत नाही, बोलणं तिने तुझं बंद करून टाकलं नाही. बोलणं तिच्यामुळे बंद आलं तुझं. पहिला वीक आहे प्रोग्राम मारायचा. बॅकपूल डाऊनला घेतोय 35-35 किलोमीटर. ट्राय कराल कमीत कमी 8 ते 12 रेपिटेशन मारायला. पुढे वर्कआउट बॅक बॅक बायसेप आहे आज. मस्त वर्कआउट करतो. सोबत काय आहे आणि सोनू आहे. सोनू आहे. जीव आलो ना. दुसरा सेट बेल्ट ओव्हरचा घेतोय की डंबल. जातंय वेट मॉडरेट वेट वरती मारतोय 10 किलो. चांगलं जातंय. मस्त रेपिटेशन जातोय, मस्त काउंट देतोय. फटिक पण चांगलं येतोय बॉडीला. मी टाकून दिलो हो, बरं बोलायचं नाही, मस्करी नाही करत आहे. मी टाकून देतो डायरेक्ट, मजा नाही करत आहे. काही बोललो का मग तू टाकी टाकणार आहे बाबा. बॉल उडव का? उडव. गाईज मी ना एका कॅफे मध्ये आलो होतो, प्लेयर्स फील्ड. तिथे रविशंकर मार्गला नाही का. तर मी इकडे चहा ऑर्डर केला. पहिली गोष्ट चहा 30 रुपयाला एक आहे. ठीक आहे चला केला मी. आणि त्यांनी कशात सर्व केला माहिती का चहा? अरे घरातले भांडे दिले भाई. लिटरली घरातले भांडे चहा दिलाय. तो कप पण नाही का थोडासा डेंजरच असतोय. असं वाटतं पिऊ का नको पिऊ. कोणाचा एड्स बीड्स असेल त्याला मग काय करू मी. असं सीन आहे तो. तू येत असेल ना कॅफेला तर रेटिंग 0 देऊन टाका माझ्याकडनं. मग चहाचा टेस्ट करून बघतो, रिव्ह्यू देतो रिव्ह्यू पहिले. पाणी पाणी पूर्ण पाणी नादरक लागते फक्त, बस बाकी काहीच लागत नाही.
पंप करून दिले, टी शर्ट काढला भाऊनी भाऊ केलं. भाऊ मी टाकून देतो बरं का भाऊ. भाऊ माच करी नाही कर. अरे 2 सेकंद मी टिकलं नाही.